Hi friends, good morning, one and all of you. My name is Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shiogao. My subject is pharmacology and toxicology. So today I am discussing with the various points like that drugs acting on eye. These are the drugs acting on the eyes. So various conditions like mydretics, myotics and drugs used in glaucoma are discussed here in this lecture. So one by one part is explain it. First part is that introduction. The iris is the part of eyes. The diameter of the pupil is controlled by two sets of muscle which supply the iris. पुपिलचा जो काय डायमीटर आहे इट्स कंट्रोलिंग बाय द टू सेट्स ऑफ मसल. जो काय पुपिल आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी त्याचा डायमीटरला कंट्रोल करण्यासाठी दोन मसल्स आहेत, टू सेट्स ऑफ मसल आणि विच सप्लाय दी आयरिस. आणि ते कुठं कशाला सप्लाय केलेले आहेत, ते आयरिसला सप्लाय केले आहेत. मग हे दोन मसल कोणते आहेत? दे आर रॅडियल मसल्स विच आर अरेंज रॅडियली. त्यामध्ये दोन मसल्स आहेत, एक म्हणजे एक रॅडियल मसल्स आहे आणि दुसरा म्हणजे सर्क्युलर मसल्स. हे दोन मसल्स काय करतात? कंट्रोल द डायमीटर ऑफ पुपिल आणि कंट्रोल द डायमीटर ऑफ पुपिल बाय धीस टू सेट्स ऑफ मसल अँड विच सप्लाय दी आयरिस. यामध्ये दोन मसल रॅडियल मसल्स. मग हे रॅडियल मसल्स कसे अरेंज केले तर रॅडियली अरेंज केलेत आणि सर्क्युलर मसल जे आहेत विच आर अरेंज कॉन्सेंट्रिकली. अशा प्रकारे दोन प्रकारे हे मसल्स अरेंज केले आहेत, एक रॅडियल मसल आणि एक आहे सर्क्युलर मसल्स. द रॅडियल मसल्स आर इनर्व्हेटेड बाय पोस्ट गँग्लिओनिक सिम्पॅथॅटिक नर्व्स अरायझिंग फ्रॉम सेल इन द सुपेरियर सर्व्हिकल गँग्लिओन. These radial muscles are innervated by postganglionic sympathetic nerves arising from cell in the superior cervical ganglion. The next slide is that stimulation of these nerve म्हणजे कोणती पोस्ट गँग्लिओनिक नर्व. स्टिम्युलेशन ऑफ these nerve or इंजेक्शन ऑफ नॉर ॲड्रेनालिन जो काही ड्रग आहे, ह्या नॉन ॲड्रेनालिन ड्रग जर आपण इंजेक्टेड केला तर दॅट हॅविंग प्रोड्युसेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ रॅडियल मसल. म्हणजे जी काय रॅडियल मसल आहे आयरिस जवळती, जी काय कंट्रोल बाय द पुपिल डायमीटर ऑफ पुपिल करतात, तर त्या कॉन्ट्रॅक्शन्स त्यामुळे काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ रॅडियल मसल. म्हणजे जे काय नॉर ॲड्रेनालिन ड्रग आहे तर हा काय प्रोड्यूस करतोय तर रॅडियल मसलला कॉन्ट्रॅक्ट करतोय. आणि रॅडियल मसलला जर कॉन्ट्रॅक्ट केलं तर लाईक दॅट धीज लिडिंग टू दॅट मायड्रेसिस. यालाच आपण ह्याच कंडिशनला म्हणतो मायड्रेसिस, म्हणजेच डायलेशन ऑफ द पुपिल. आता डायलेशन ऑफ द पुपिल म्हणजे काय, नेमके कसं दिसत असेल ते लाईक दॅट शोड धिस पॉईंट और धिस इमेज थ्रू दॅट रिलॅक्सेशन और डायलेशन ऑफ द पुपिल. दिस इज द मिओसिस कंडिशन. This is the meiosis condition, means that contractions of the diameter of pupil. But in that mydriasis condition, this show. Mydriasis means dilation of the pupil, dilation of the diameter of pupil. So then the circular muscles are innervated by parasympathetic nerves arising from cells in the ciliary ganglion. This is the parasympathetic nerves from the ciliary ganglion and that having stimulation of these nerve or injection. कोणती नर्व्स इथे पॅरासिम्पॅथॅटिक नर्व्स आहे. यानंतर आपण जी बघितलं आहे दिट्स हॅविंग द रॅडियल मसल आणि सिम्पॅथॅटिक नर्व्स. आता आपण बघतोय सर्क्युलर मसल्स आर इनर्व्हेटेड बाय पॅरासिम्पॅथॅटिक नर्व्स अरायझिंग फ्रॉम सेल इन द सिलियरी गँग्लिओन. दिस हॅविंग दॅट सर्क्युलर मसल्स इनर्व्हेटेड बाय पॅरासिम्पॅथॅटिक नर्व्स. यामुळे काय होईल तर स्टिम्युलेशन ऑफ धीज नर्व और इंजेक्शन ऑफ ॲसिटिलिन कोलिन प्रोड्युसेस दी कॉन्ट्रॅक्शन ऑफ दी सर्क्युलर मसल. म्हणजे जे काय सर्क्युलर मसल आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन कधी होईल जर ॲसिटिलिन कोलिन ड्रग जर आपण त्या बॉडीमध्ये इंजेक्ट केला तर दॅट हॅविंग प्रोड्यूस दी कॉन्ट्रॅक्शन ऑफ सर्क्युलर मसल अँड दॅट हॅविंग लिडिंग टू दॅट मिओसिस कंडिशन. अँड मिओसिस म्हणजेच काय the constriction of the diameter of the pupil.
this having that's having the introductory part of the mydriasis and meiosis. So that's having its presence only that sympathetic nerves or parasympathetic nerves, radial muscles consisting about the sympathetic nerves. The radial muscles are innervated by postganglionic sympathetic nerves arising from cell in the superior cervical ganglia. यामुळे काय होतंय, the stimulations of this nerve म्हणजे sympathetic nerves for the injection of noradrenaline and producing that contraction of the radial muscle. Contraction of the radial muscle जर झालं, त्या radial muscle जर contraction झालं, तर automatically that's having leading to that producing of the mydriasis condition म्हणजेच dilation of the pupil. The circular muscles are innervated by parasympathetic nerves arising from cell in the ciliary ganglion that having stimulation of these parasympathetic nerves or injection of the acetylcholine produces the contraction of the circular muscle, and these lead to meiosis or constriction of the pupil. So next slide is shown that the lens. हा आपण पार्ट बघितला आयरिसचा, आता बघू आपण पार्ट लेन्सचा. The lens is attached to suspensory ligaments which connect it to the ciliary body. The lens is attached to suspensory ligament which connect it to the ciliary body. आता ह्या सिलियरी बॉडीमध्ये काय प्रेझेंट, हे जे काही लेन्स आहेत हे लेन्स कशाला कनेक्ट झालेले आपल्या सिलियरी बॉडीमध्ये, म्हणजे आईच्या सिलियरी बॉडीमध्ये. मग ह्या सिलियरी बॉडीमध्ये काय प्रेझेंट आहे, तर द सिलियरी बॉडी कंटेन्स स्मूथ मसल, ciliary muscle and which contribute to the mechanism of accommodation. Accommodation म्हणजे काय, it's a place for the somebody to live or stay. For this having only accommodation. Has ciliary body contains smooth muscle and ciliary muscle which contribute to the mechanism of accommodation. They are innervated by postganglionic parasympathetic nerves which arise from ciliary ganglion, and that's having stimulation of these nerve or injection of acetylcholine produce the contraction of ciliary muscle. यामुळे ही काय होतं आहे, ciliary muscle contraction होणार आहे, and that having a producing of the meiosis. Stimulation of these nerve or injection of acetylcholine and produce the contraction of the ciliary muscles. Then next slide. And these leading to focusing of the lens for near vision. यामुळेच काय होते, leading to that focusing of the lens for near vision. near vision मध्ये जवळचं त्यांना व्यवस्थित फोकसिंग दिसते, and that is having a call as accommodation. रिलॅक्सेशन जर झालं त्या सिलियरी मसलचं तर काय होईल, रिलॅक्सेशन ऑफ दी सिलियरी मसल प्रोड्युसेस फ्लॅटनिंग ऑफ द लेन्स. त्यामुळे जे काय लेन्स आहेत त्या काय होतील, फ्लॅटिंग होतील. आणि त्या इन दिस कंडिशन द लेन्स इज अ फोकस फॉर डिस्टन्स विजन. म्हणजे जसं जर कॉन्ट्रॅक्ट झालं सिलियरी मसल्स तर आपल्याला जवळचं दिसेल, त्यात जर रिलॅक्सेशन झालं सिलियरी मसल म्हणजे ॲटोमॅटिकली त्याचे लेन्स फ्लॅट होतील, आणि त्या कंडिशनमध्ये आपल्याला काय होईल, द लेन्स इज अ फोकस फॉर डिस्टन्स विजन, अँड दॅट इज कॉल्ड ॲज दी पॅरालायसिस ऑफ ॲकॉमोडेशन ऑर सायक्लोप्लेजिया. म्हणजे आपल्याला त्यावेळेस लांबचं दिसतं. आणि यासाठी जे काय ड्रग्स यूज केले जातात, ड्रग्स विच पॅरालाइज द ॲकॉमोडेशन कॉल्ड ॲज सायक्लोप्लेजिक ड्रग्स. परत एकदा कंडिशन समजून घ्या काय सांगतात ते. जर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सिलियरी मसल झाले, जे काय सिलियरी मसल्स प्रेझेंट आहेत आईजमध्ये, हे जर कॉन्ट्रॅक्ट झाले तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सिलियरी मसल दॅट्स हॅविंग प्रोड्युसिंग इज दॅट धीज लिडिंग टू फोकसिंग ऑफ द लेन्स फॉर नियर व्हिजन. म्हणजे त्यावेळेस आपल्याला काय होईल, जवळचं दिसेल. कधी, ज्यावेळेस सिलियरी मसल कॉन्ट्रॅक्शन होतील त्यावेळेस. आणि ज्यावेळेस रिलॅक्सेशन ऑफ द सिलियरी मसल प्रोड्यूस द फ्लॅटनिंग ऑफ द लेन्स, आणि इन दिस कंडिशन द लेन्स इज अ फोकस फॉर डिस्टन्स विजन अँड कॉल्ड ॲज द पॅरालायसिस of accommodation or cycloplegia, and these are the drugs which paralyze the accommodation called as the cycloplegics. Then next slide is showing that stimulation of parasympathetic nerves produces that contraction of circular muscles. म्हणजे तर पॅरासिम्पॅथेटिक नर्व जे आहेत ह्या जर स्टिम्युलेशन झाल्या तर त्यासोबत काय होईल,
contraction of the circular muscle and causing meiosis. Meiosis condition showing that this is the meiosis condition, constriction of the diameter of the pupil. This is called as the meiosis. मग meiosis condition कधी होईल तर पॅरासिम्पॅथॅटिक जर स्टिम्युलेशन झालं तर ॲटोमॅटिकली कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सर्क्युलर मसल अँड दॅट हॅविंग प्रोड्युसिंग ऑर काउजिंग ऑर लिडिंग टू दॅट मिओसिस कंडिशन. नंतर आहे स्टिम्युलेशन ऑफ sympathetic nerves and that having produced the contraction of radial muscle and causing mydriasis. म्हणजे सिम्पॅथॅटिक नर्व्ज असा ड्रग आपण दिला किंवा असा ड्रग जर इंजेक्ट केला की ज्यामुळे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही स्टिम्युलेशन होईल, त्यामुळे काय होईल दॅट हॅविंग प्रोड्युसिंग दॅट दी कॉन्ट्रॅक्शन ऑफ दी रॅडियल मसल. त्यावेळेस काय होईल कॉन्ट्रॅक्शन ऑफ दी रॅडियल मसल अँड दॅट हॅविंग कॉजिंग द मायड्रेसिस. अँड मायड्रेसिस म्हणजे काय तर डायलेशन ऑफ द pupil, and this is are the dilation of the pupil or this is the condition called as the mydriasis. Okay, then showing that this is the meiosis condition, constriction of the pupil, constriction of the diameter of the pupil by stimulation of the parasympathetic nerves, and this is the meiosis, and this is the mydriasis. It's having a stimulation of the sympathetic nervous system. This is the dilation of the pupil. नेक्स्ट पॉईंट, मायड्रायसिस का होतं आणि कशामुळे होते ते आता आपण बघू. मायड्रायसिस म्हणजे काय तर डायलेशन ऑफ द पुपिल. दिस इज हॅव्हिंग अ मायड्रायसिस, डायलेशन ऑफ द पुपिल. मायड्रायसिस कॅन बी प्रोड्युस्ड बाय. आता मायड्रायसिस का होते कशामुळे होतं तर मायड्रायसिस हे 2 ड्रग्समुळे होते. ह्या जर ड्रग आपण घेतले तरच मायड्रायसिसची कंडिशन आपल्याला काय होईल शो होईल. मग त्यासाठी कोणते कोणते ड्रग्स आहेत मायड्रायसिससाठी तर मायड्रायसिससाठी सिम्पॅथोमायमॅटिक्स ड्रग्स जे आपण काय अगोदर बघितलेलं आहे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये सिम्पॅथोमायमॅटिक्स ड्रग्स. मग सिम्पॅथोमायमॅटिक्स ड्रग्समध्ये कोणकोणते ड्रग्स आहेत तर सिम्पॅथोमायमॅटिक ड्रग्स कंटेनिंग लाईक इफेड्रिन ड्रग, फिनिलिफ्रिन अँड ऑल्सो बाय कोकेन. these are the sympathomimetics drugs and these drugs acting by contracting the radial muscle of iris. हेच ड्रग काय करतात तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द रॅडियल मसल ऑफ आयरिस. आयरिसमध्ये जे काय प्रेझेंट आहेत रॅडियल मसल त्यांना कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम ह्या ड्रगचं आहे. सिन्स दे डू नॉट अफेक्ट द सिलियारी मसल, त्यावेळेस ते कोणत्याही प्रकारे सिलियारी मसलवरती इफेक्ट दाखवत नाही. दे डू नॉट पॅरालाइज अकोमोडेशन. ऑल्सो दे डू नॉट रेज द इंट्राऑक्युलर टेन्शन, त्यावेळेस ते कोणत्याही प्रकारचं इंट्राऑक्युलर टेन्शन ही इन्क्रीज करत नाहीत. बट इट मे बी लोअर बिकॉज ऑफ कन्स्ट्रिक्शन ऑफ ब्लड व्हिसल, तरी पण ते काय होतात बट इट मे बी लोअर बिकॉज ऑफ कन्स्ट्रिक्शन ऑफ द ब्लड व्हिसल इन द आयबॉल. आयबॉलमध्ये जे काय ब्लड व्हिसल्स आहेत त्या कन्स्ट्रिक्शन्स होतात. दिस इज अ कंडिशन ॲज दी बाय सिम्पॅथोमायमॅटिक्स ड्रग्स क्रिएटिंग द मायड्रायसिस कंडिशन और मायड्रायसिस मीन्स डायलेशन्स ऑफ द पुपिल. म्हणजे आपल्याला असं बघायचं आहे की मायड्रायसिस का होते आणि कोणत्या ड्रगमुळे होतं तर मायड्रायसिस हे सिम्पॅथोमायमॅटिक्स ड्रग्समुळे होते. आणि अजून एक प्रकारचा ड्रग आहे त्यामुळे ही मायड्रायसिस कंडिशन होती. तो ड्रग्स म्हणजे आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग्स और दॅट इज ऑल्सो नोन ॲज पॅरासिम्पॅथॅटिक ब्लॉकर्स. ह्या 2 ड्रग्समुळेच काय होते मायड्रायसिस होते म्हणजे डायलेशन ऑफ द पुपिल होते. मग यामध्ये दुसरा सेकंड ड्रग आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग. मग अँटीकोलिनर्जिक ड्रगच्या क्लासेसमध्ये आहेत ड्रग्स ॲट्रोपिन आणि होमोट्रोपिन. ॲट्रोपिन अँड होमोट्रोपिन इज ऑल्सो हॅविंग प्रोड्युसिंग दॅट द मायड्रायसिस कंडिशन बिकॉज these drugs acting by paralyzing or relaxation of the contraction of the circular muscles of iris. इथं काय केलं जातं सर्क्युलर मसलला रिलॅक्स केले जातं नॉट कॉन्ट्रॅक्ट. these drugs acting by relaxation of the circular muscle of the iris आणि त्यामुळे काय होईल these drugs produce cycloplegia means paralysis of accommodation by blocking the response of ciliary muscle to parasympathetic stimulation and these having also they raise the intraocular tension because the drainage of aqueous humor through the canal of Sclemen is obstructed. यामध्ये काय होते इंट्राऑक्युलर टेन्शन इन्क्रीज होते कारण जे काय ड्रेनेज आहे ॲक्वायस ह्युमरचं थ्रू द कॅनल ऑफ स्क्लेमन इज ऑब्स्ट्रक्टेड तिथपर्यंत ते पोहोचत नाही. कॅनल ऑफ स्क्लेमन इट्स अ पार्ट ऑफ द आईज फॉर द अकोमोडेशन ऑफ द ॲक्वायस ह्युमर. देन नेक्स्ट स्लाइड शोइंग दॅट meiosis. This is also
प्रिव्हियसली बॅक द मायड्रेसिस, डायलेशन ऑफ द पुपिल. आता आपण बघूया मिओसिस. मिओसिस का होतं आहे, कशामुळे होतं आहे? मिओसिस म्हणजे काय? द कन्स्ट्रक्शन ऑफ द पुपिल. मिओसिस कॅन बी प्रोड्युस्ड बाय कोलिनर्जिक ड्रग, आणि दुसरा आहे सिम्पॅथॅटिक ब्लॉकिंग ड्रग्स. कशामुळे होत असेल मिओसिस? तर कोलिनर्जिक ड्रग्समुळे होतं. जर आपण कोलिनर्जिक ड्रग जर ॲडमिनिस्ट्रेशन केले तर आपले आईची जी काय पुपिल्स आहेत त्यांची जो काय डायमीटर आहे तो कन्स्ट्रिक्ट होणार आहे. लाईक पिलोकार्बिन असेल, फायझोस्टिग्मिन असेल किंवा निओस्टिग्मिन ड्रग्स असतील. धीज ड्रग्स ॲक्टिंग बाय कॉन्ट्रॅक्टिंग द सर्क्युलर मसल ऑफ आयरिस. जे काय सर्क्युलर मसल्स आहेत आयरिसमधले त्यांना कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम ह्या ड्रग्सचं आहे. कोणते ड्रग्स आहेत ते? पिलोकार्बिन, फायझोस्टिग्मिन आणि निओस्टिग्मिन. And these drug acting by contracting the circular muscle of iris, and the eye is set for near vision. हे जे काय eyes is set for near vision of spasm of accommodation, and is produced by contraction of the ciliary muscle. This in turn reduces the intraocular tension by facilitating the drainage of aqueous humor through the canal of sclerum. मायड्रेसिस मध्ये काय होतंय? इन्क्रीजेस दी इंट्राऑक्युलर टेन्शन. इंट्राऑक्युलर टेन्शन जर इन्क्रीज झालं तर ॲटोमॅटिकली ग्लौकोमा नावाचा एक डिसीज होतो. ग्लौकोमा इट इज दी डिसऑर्डर इट्स रिलेटेड टू द आईज इन द इन्क्रीजेस द इंट्राऑक्युलर टेन्शन अँड दॅट हॅविंग also damage in nerve cell or blindness is also having showing. So ह्या मिओसिस कंडिशनमध्ये म्हणजे मिओसिस इज इम्पॉर्टंट फॉर दॅट ग्लौकोमा कंडिशन. सर मिओसिस that having reduces the intraocular tension by facilitating the जे काय aqueous humor आहे म्हणजे ड्रेनेज ऑफ aqueous humor थ्रू द कॅनल ऑफ स्क्लेमन. म्हणजे जे काय aqueous आहेत aqueous humor जे आहे तर कॅनल ऑफ स्क्लेमन हा एक पार्ट आहे जो काय अकॉमोडेशन ऑफ द ड्रेनेज ऑफ aqueous humor साठी आहे. म्हणजे हे जे काय aqueous humor आहे हे एक ठिकाणी साठवून ठेवण्यासाठी हा कॅनल ऑफ स्क्लेमनचा यूज केला जातो. कॅनल ऑफ स्क्लेमन इट्स ऑल्सो हॅव्हिंग अ पार्ट ऑफ द आईज नियर बाय, सो दॅट हॅव्हिंग द स्टोरेज और अकॉमोडेशन ऑफ दिस ड्रेनेज ऑफ aqueous humor. That's the name is the canal of Sclemen. This is the meiosis part by using can be produced by cholinergic drug, and second drug is that sympathetic blocking drugs. सिम्पॅथॅटिक ब्लॉकिंग ड्रग्समुळे ही काय होते? मिओसिस कंडिशन क्रिएट होती. सिम्पॅथॅटिक ब्लॉकिंग ड्रग्समध्ये कोणते ड्रग्स आहेत तर त्यामध्ये फर्स्ट आहे इर्गोटॅमाइन आणि डायबेनामाइन. इर्गोटॅमाइन आणि डायबेनामाइन इट्स हॅव्हिंग अ सिम्पॅथॅटिक ब्लॉकिंग ड्रग्स. आणि हे जे काही ड्रग्स आहेत these drugs acting by blocking the mydriatic response to the stimulation of sympathetic nerves, and these drugs do not affect accommodation since the ciliary muscle are not affected. हे जे काय ड्रग्स आहेत इट्स नॉट अफेक्ट ऑन द सिलियरी मसल्स, इट्स ओनली हॅव्हिंग अ रेडियल मसलवरती त्यांचं काम आहे. आणि ऑल्सो दे डू नॉट अल्टर द इंट्राऑक्युलर टेन्शन. सिम्पॅथॅटिक ब्लॉकिंग ड्रग्ज जे आहेत हे कोणत्याही प्रकारचं इंट्राऑक्युलर टेन्शन अल्टर करत नाहीत, इन्क्रीजही करीत नाही आणि डिक्रीजही करत नाहीत. फक्त कोण करतं आहे? कोलिनर्जिक ड्रग्स फक्त आणि फक्त इंट्राऑक्युलर टेन्शन कमी करतायत. ओके, देन नेक्स्ट पार्ट इज दॅट ग्लौकोमा. तर ग्लौकोमा म्हणजे काय? तर ग्लौकोमा एक डिसीज आहे. ग्लौकोमा इज अ डिसीज कॅरेक्टराइज्ड बाय इन्क्रीजेस इन इंट्राऑक्युलर टेन्शन. आईजमधला इंट्राऑक्युलर टेन्शन इन्क्रीज करण्या जर झाला तर त्या कंडिशनला आपण ग्लौकोमा असं म्हटलं जातं. इफ इट इज अ सिव्हिअर इट कॅन लिडिंग टू ऑप्टिक नर्व डॅमेज. यामुळे हा जर डिसीज किंवा डिसऑर्डर झाला तर याच्यामुळे काय होईल? ऑप्टिक नर्व डॅमेज होईल आणि त्यामुळे ब्लाइंडनेससुद्धा होण्याचे चान्सेस आहेत. यासाठी कोणकोणते ड्रग्स यूज केले जातील ह्या ग्लौकोमा कंडिशन किंवा ग्लौकोमा डिसीज बरा करण्यासाठी ट्रीटमेंटसाठी? तर ड्रग्स इफेक्टिव्ह इन ग्लौकोमा कॅन बी क्लासिफाईड ॲज. तर त्यासाठी क्लासिफिकेशन आहे ड्रग्सचं, ते आपण बघू. कोणकोणते कोणते ड्रग्स ग्लौकोमासाठी यूज केले जातात. तर त्यामध्ये 5 क्लास आहेत ग्लौकोमासाठी. वेगवेगळे ड्रग्स त्यामध्ये यूज केले जातात. तर पहिला क्लास आहे बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स. म्हणजे ॲड्रेनर्जिक आपण बघितलं होतं त्यामध्ये बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स जे आहेत त्यामध्ये फॉर एक्झाम्पल असेल टिमोलॉल, बेटॅक्झोलॉल आणि लिहोबुनॉलॉल.
These are the drugs are used in the treatment of glaucoma by using the decreasing of the intraocular tension. This having first class is a beta adrenergic blockers. सेकंड आहे मायोटिक्स. मायोटिक्समध्ये कोण कोण आहे तर पिलोकार्पिन आणि फायझोस्टिग्मिन. दिस इज ऑल्सो हॅविंग यूज टू दॅट ट्रीटमेंट ऑफ ग्लोकोमा डिसीज. थर्ड अल्फा ॲड्रेनर्जिक अगोनिस्ट. हे आपण प्रिव्हियसली लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन सर्व बघितले आहेत. अल्फा ॲड्रेनर्जिक अगोनिस्ट कोण आहेत तर डायफेनोफ्रिन, ॲप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन. दिस इज हॅविंग अ अल्फा ॲड्रेनर्जिक अगोनिस्ट example, and these are the drugs are used in the treatment of glaucoma disease. फोर्थ नंबर आहे कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर. हा कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर इट्स एक्झाम्पल फॉर द ॲसिटाझोलॅमाइड. कोण आहे हा याचं एक्झाम्पल ॲसिटाझोलॅमाइड. दीज आर द ड्रग्स इट्स हॅविंग डिक्रीजेस द कार्बोनिक आयन कॅपॅसिटी. आणि लास्टला आहे प्रोस्टॅग्लॅन्डिन. प्रोस्टॅग्लॅन्डिनचं एक्झाम्पल आहे लॅटेनोप्रोस्ट. लॅटेनोप्रोस्ट it's having a steroid drugs for the example of prostaglandins for the treatment of the glaucoma condition or glaucoma disorder or disease. So one by one discuss here these example, these classes of the drug are used for the treatment of the glaucoma disease. So first beta adrenergic blockers. Beta adrenergic blockers consisting about the various drugs like that timolol, betaxolol and lehobunolol are the beta adrenergic blockers drugs are the effective in the glaucoma disease. These drug acting by the reducing the formation of aqueous humor. हे ड्रग्स काय करतात तर ते ॲक्वायस ह्युमरचं फॉर्मेशन होण्यासाठी रिड्यूसिंग कसं रिड्यूस होईल ते करण्याचं काम किंवा ते कमी करण्याचं काम ह्या ड्रग्सचं आहे. म्हणजे ॲक्वायस ह्युमरचं फॉर्मेशन जे आहे ते रिड्यूस करण्याचं काम ह्या बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकिंग ड्रग्सचं आहे. यांचे ॲडव्हान्टेजेस काय आहे तर बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकेजचे तर त्यामध्ये पहिला आहे ॲडव्हान्टेज का कोणत्याही प्रकारचा हा ड्रग घेतला तर नो चेंज पॉप्युलरी साईज. जे काय पोपिल आहे त्यांची कोणत्या प्रकारची साईज कमी होत नाही किंवा चेंजेस होत नाही आहे. नो मायोपिया. मायोपिया म्हणजे काय मायोपिया इट्स अ कंडिशन इन विच क्लोज ऑब्जेक्ट ॲपियर क्लिअरली. जवळची वस्तू एकदम क्लिअरली आपल्याला दिसते त्या पेशंटला, ज्या पेशंटला मायोपिया झाला असेल त्या. मायोपिया ही एक कंडिशन आहे. त्या कंडिशनमध्ये जवळची वस्तू पूर्णपणे दिसते ॲपियर क्लिअरली बट फार किंवा लांबची जी वस्तू आहे ती दिसत नाही आहे. फार वन्स डज नॉट किंवा ब्लरी व्हिजन आपल्याला ती ऑब्जेक्ट दिसते आणि त्या कंडिशनला आपण मायोपिया असं म्हटलं जातं. पण ह्या ड्रग्समुळे काय तो इफेक्ट होत नाही आहे म्हणून त्याचा एक ॲडव्हान्टेजेस म्हणून नो मायोपिया नो हेडॅक. त्यामध्ये तिसरा ॲडव्हान्टेजेस आहे का नो हेडॅक. आणि फोर्थ नंबरचा ॲडव्हान्टेजेस इट्स हॅविंग convenience of administrations once or twice daily. Then this is the first class of the glaucoma treatment of the drug beta adrenergic blockers. सेकंड आहे मायोटिक्स. आता मायोटिक्समध्ये दोन ड्रग्स आहेत. म्हणजे फर्स्ट म्हणजे पिलोकार्पिन. हा शक्यतो किंवा कॉमनली ड्रग्स यूज केला जातो फॉर द ट्रीटमेंट ऑफ दी ग्लोकोमा. पिलोकार्पिन अँड फायझोस्टिग्मिन आर द मायोटिक्स यूज इन ग्लोकोमा. दे प्रोड्यूस कॉन्ट्रॅक्शन ऑफ दी सिलियारी मसल. म्हणजे हे काय करतात तर सिलियारी मसल जे आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्शन करतात कोणते हे ड्रग्स. पिलोकार्पिन आणि फायझोस्टिग्मिन ड्रग आर द मायोटिक्स यूज इन द ट्रीटमेंट ऑफ द ग्लोकोमा डिसीज. इट्स हॅविंग दॅट प्रोड्युसिंग दॅट कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सिलियारी मसल. सिलियारी मसलला कॉन्ट्रॅक्ट केलं तर काय होईल सो द ड्रेनेज ऑफ ॲक्वायस ह्युमर थ्रू द कॅनल ऑफ क्लेमन इज फॅसिलिटेड. जे काय ड्रेनेज आहे ॲक्वायस ह्युमरचं ड्रेनेज आहे हे सर्व कुठं पाठवलं जातं थ्रू द कॅनल ऑफ क्लेमन इज फॅसिलिटेड. त्यामुळे ॲटोमॅटिकली इंट्राओक्युलर टेन्शन काय होईल कमी होईल. ओके दिस इज द क्लास ऑफ सेकंड क्लास मायोटिक्स. देन थर्ड क्लास इज दॅट अल्फा ॲड्रेनर्जिक अगोनिस्ट. अल्फा ॲड्रेनर्जिक अगोनिस्ट काय करतात दीज आर द ड्रग्स कंटेनिंग ॲप्राक्लोनिडिन अँड ब्रिमोनिडिन
अल्फा ॲड्रेनर्जिक आगोनिस्टचे एक्झाम्पल कोणते आहेत तर ॲप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन. दीज आर दी ड्रग्स यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ ग्लोकोमा डिसीज. बोथ आर द कंजिनस ऑफ क्लोनिडिन. क्लोनिडिनचे काय ते कंजिनस आहेत. आणि हे ड्रग्स कसे ॲक्टिंग करतात तर दीज ड्रग्स ॲक्टिंग ऑन द डिक्रीजिंग द ॲक्वायस ह्युमर प्रोडक्शन. जे काही ह्युमरचं प्रोडक्शन होणार आहे, ॲक्वायस ह्युमरचं प्रोडक्शन होणार आहे ते कमी करण्याचं काम, त्याचं प्रोडक्शन डिक्रीज करण्याचं काम या अल्फा ॲड्रेनर्जिक आगोनिस्टच्या ड्रग्सचं आहे. ॲप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन. दिस इज द ड्रग आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ द ग्लोकोमा डिसीज. देन फोर्थ नंबर क्लास इज दॅट कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर. कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर त्याचं एक्झाम्पल आहे ॲसिटॅझोलॅमाइड. ॲसिटॅझोलॅमाइड इज द बिलॉंगिंग टू द दिस ग्रुप ऑफ दिस कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर. मग हा ड्रग नेमकी कसं ॲक्टिंग करतो तर इट ॲक्टिंग बाय द इनहिबिटिंग द जनरेशन ऑफ बायोकार्बोनेट आयन इन द सिलियारी इपिथिलियम. ही जो काही ड्रग आहे ॲसिटॅझोलॅमाइड इट्स हॅविंग इनहिबिटिंग द जनरेशन ऑफ बायकार्बोनेट आयन. बायकार्बोनेट आयनमध्ये काय होत होतं इन्क्रीजेस द इंट्रॉक्युलर टेन्शन होत होता. म्हणून त्यामुळे बायकार्बोनेट आयन जे आहेत त्यांना इनहिबिशन करण्याचे काम ह्या ॲसिटॅझोलॅमाइडमधल्या ड्रगचं आहे. ॲसिटॅझोलॅमाइडच्या ड्रग्सचं आहे. तो काय करतोय इनहिबिटिंग द जनरेशन ऑफ बायकार्बोनेट आयन. बायकार्बोनेट म्हणजे साल्टचा आयन त्या ॲक्वायस ह्युमरमध्ये जात होतं. त्यामुळे इंट्रॉक्युलर टेन्शन इन्क्रीज झाल्यामुळे ऑटोमॅटिकली ग्लाउकोमा होत होता. तर मग आता याच्यामध्ये काय जे काय ॲक्वायस ह्युमरमधलं बायकार्बोनेट आयन आहे ते इनहिबिट केलं जातं ह्या ॲसिटॅझोलॅमाइडच्या ड्रगनुसार. म्हणजे जर बायकार्बोनेट आयन जर डिक्रीज झालं तर ॲटोमॅटिकली त्याचं इंट्रॉक्युलर टेन्शन डिक्रीज होईल आणि तो डिक्रीज झाला म्हणजे ग्लोकोमा डिसीज हा ट्रीटमेंट होईल. अँड लास्ट पॉईंट इज दॅट लास्ट ड्रग इज दॅट प्रोस्टॅग्लॅन्डिन्स. प्रोस्टॅग्लॅन्डिन्स त्यामध्ये कोणता ड्रग्स यूज केला जातो तर द ड्रग यूज इज अ लॅटॅनोप्रोस्ट. लॅटॅनोप्रोस्ट इट इज दी PGF2 अल्फा डेरिव्हेटिव्ह. हा जो काय ड्रग आहे प्रोस्टॅग्लॅन्डिन F2 अल्फा डेरिव्हेटिव्हचा ड्रग आहे लॅटॅनोप्रोस्ट. यामध्ये काय होत होतं इट कॅन प्रोड्यूस आयरिस पिगमेंटेशन अँड समटाईम्स ब्लर व्हिजन. इथं काय होतं प्रोड्युसिंग दॅट आयरिसचं पिगमेंटेशन होत होतं समटाईम्स ब्लर व्हिजन. दिस इज हॅव्हिंग अ ड्रग आर ऑल्सो हॅव्हिंग अ यूज टू ट्रीटमेंट ऑफ दी ग्लोकोमा डिसीज. all about the drugs acting on the eyes for the mydriasis, mydriatics and drugs used in the glaucoma disease. So are you sure up to here? So next point uploaded in next lecture. So thank you.